कोण चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या स्पर्धेमध्ये होणार आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय पाण्याची बॉटल आणि सन्मानची सामनावीरची ट्रॉफी आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना गेम ऑन. सेमी नंबर 2 ला सुरुवात होतीये. स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहतोय गणेश आणि नॉन सायकेटला छोटा पॅकेट आहे पर बडा धमाका या टीमचा आपण बघतोय. अजय ड्रम काढा. पहिलाच फुल टॉस दिशा दिली आहे. उलट झेल घेणं अवघड होतं. प्रयत्न झाला मात्र पहा तोपर्यंत धावा कंप्लीट. 2 धावा. चांगली रनिंग पाहायला मिळाली जय दादा यांची. कारण त्यांना माहिती आहे सांगायला गेलं तर टीम ओनर आहेत त्यांना माहिती इथून साईशा लकी आहे. लकी चॅम्प आहे. जिजाऊची लेक आहे आणि इथून मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला संघ फाईट करत असताना छत्रपती रुची रायडर्स तेजस साळुंके आणि शांताराम शेठ आपल्याला पाहायला मिळतं. या नावाचा अतिशय चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दमदार बॅटर आहे. फटका जवाब निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल सीमा पार येतोय. चौकार. 4 धावा. सुरेख फटका. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिलाच फटका. अगदी चांगलं क्रिकेट. आणखीन एक लाजवाब लागोपाठचा दन 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 करून निघून जातोय सीमा रेषा पार येतोय. सुरेख चौकार. 4 धावा. चांगलं क्रिकेट यार मैदानाच्या आतमध्ये. अगदी हा संघ त्या मालकानं सांगितलं की फक्त तोडफोड करायची बाकी काय नको. झालं गेलं विसरून जा. या मॅच मध्ये फक्त मला तुम्ही फायनल मध्ये घेऊन जावा. हे 2 संघ मालक आहेत ना यार ब्रँड आहेत. तुम्हाला नाही माहिती अगदी तेजस साळुंके आणि शांताराम शेठ बघायला गेलं ना तुम्ही फक्त फायनल मध्ये घेऊन जावा बाकी तुम्हाला काय बोलायची गरज नाहीये. ते दोघं भरपूर तुम्हाला काही देतील. आणि आणखीन एक हो या खेळाडूला सांगितलंय फक्त तू मारामारी करायची बाकी काहीच करायचं नाहीये. आणि इथून तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि बॉल आणखीन एक निघून जातोय. सुरेख चौकार. का बॅटिंग आहे यार. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अगदी टप्पा पडला ना बॉल वेगानं निघून गेला. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॉल झाले आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 चांद लागणार आहे. कारण वाल्मिक पठार प्रीमियर लीग म्हणलं तर अर्थातच ही डे नाईट स्पर्धा आणि डे नाईट स्पर्धेमध्ये कोण मालिकावीर घेऊन जाणार कोण बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर कोण घेऊन जाणार काही क्षणामध्ये समजेल. स्विच हिट आणि सक्सेस आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. अंपायर कॉल येतोय. नो प्लस 6 म्हणजे 7 धावा. षटकार आलाय. चौकार आहे सांगतात ते. तिकडे ते प्रेक्षक उभे आहेत त्यांना दिसलं का बाउंड्रीच्या आतमध्ये पडला असेल तर सांगा. विकीनी काय दिलं षटकार आहे. तिथे प्रेक्षक आहेत ते सांगतायत की षटकार आहे म्हणून. प्रेक्षक सांगतायत षटकार आहे सांगतायत. एवढे प्रेक्षक उभे आहेत तिथे आणि स्क्रीन मध्ये पण दाखवलं षटकार. स्क्रीन वरती पण बघितलं षटकार आहे. 6 धावा. जयदादा तुमचा खेळाडू 12वा त्याला विचारा. इथे बघितलं त्याने स्क्रीन वरती देखील. हेमंत दादानी बघितलंय षटकार आहे. 6 धावा आल्या. काय दिलं तेजस साळुंके या खेळाडूला. काय आणलंय जादू. काय लिंबू आहे वाटतं आज खिशात. कारण इथून मैदानाच्या आतमध्ये गणेश पेटून उठलाय. ओहो चांगला बॉल. पूर्णपणे निलेशची गोलंदाजी बदलली. फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. वाईट +1. आधीच दुष्काळ त्यात 13वा महिना आणि तिथे पांढऱ्यांचा आहेत. आणि इथून आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या वेगानं वाढली आहे. 23. पहिल्या ओव्हर मधले अजून बॉल शिल्लक आहेत 2. पहिल्या 4 बॉल मध्ये 23 धावा आल्यात. का बॅटिंग यार. लाजवाब. आणखीन एक बॉल निघून चाललाय. बाय बाय टाटा बिर.
भिरकावून दिला. बॅट ऑफ द साऊंड येतो बिग 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 बिग. इट इज अ कडक 6 धावा. यार क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये, ताकद आहे आणि इथून दाखवण्याचं काम करत आहे. आणि ज्या संघामध्ये अजय आहे ना खाईरचा, सागर आहे ना, इथे पलटवार होणार. आणि नागवान टेक्का हा बादशाह आहे तो गणेश. त्याला सांगितलं अजयनं तू काय पण कर, तू स्ट्राईकला राहा, तुला फक्त तोडफोड करायची बाकी काय नको. आणि हा बॉल वाईट बॉल. आता सूरज पवारला टेन्शन आलं, एवढ्या धावा कुठून बनवायच्या मी. पहिल्या षटकात एवढ्या धावा दिल्या आणि इथून धावसंख्या धावफलकावरती खर्च केल्या 30. 1 to go. पूर्णपणे गोलंदाजीच बिघडून टाकली निलेशची. आणखीन एक बॉल, आणखीन एक वाईट बॉल. 31 धावा फक्त वाईट आहे. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये मीटिंग झाली, त्यानंतर सांगितलं या खेळाडूला तुला फक्त फेटून उठायचं आहे बाकी काही नको. आणखीन एक बॉल निघून चाललाय गणेशच्या बॅट मधून. बॅट ऑफ द साऊंड. बॉल सीमा पार येतोय उथुंग षटकार. महत्वाच्या मॅच मध्ये पलटवार. पहिला महत्वाची मॅच. 37 धावा खर्च करणार हा गोलंदाज निलेश. आणि वैयक्तिक धावा बनवल्या गणेशनं. 7 चेंडू 32. अर्धशतक गणेश आलं नाहीये अजून. तुझ्याकडे 18 चेंडू आहेत. पहिला खेळाडू ठरशील. अजयनं 46 बनवल्या, मात्र तुझ्याकडे आता ती जिद्द आहे, चिकाटी आहे, मात्र गोलंदाज कमी नाही आहेत. इथून चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली लाईन इथून करणं गरजेचे. गोलंदाजी आता या दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे आता तेजस साळुंखे खुश, शांताराम शेठ खुश, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 37 म्हणजे 18 बॉल अजून बाकी, म्हणजे 50 प्लस जाणार. आणि नीलू यार मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आहे, काही देखील होऊ शकतं. आज आम्ही कॉमेंटेटर आहे आणि आपल्याला पाहायला मिळतं. आपण कोणाला काही बोलू शकत नाही, कारण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू करतो ना, त्या खेळाडूला माहिती असतं की आतमधली सिच्युएशन काय आहे. हा बॉल हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक दिली आहे, कारण अजयला माहिती आहे ज्या खेळाडूच्या बॅट मधून धावा येत आहेत ना त्याला स्ट्राईक द्यायची आहे. आपण स्ट्राईक नको घ्यायला, कारण तो धावा बनवतोय ना, तितक्या त्याला धावा बनवता येते तितक्या तो खेळेल. नक्कीच क्रिकेट. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकेल का छत्रपती रुची टायगर्सचा हा ढाण्या वाक मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅटल लॉफ केलाय. ओ हो निघून जातोय. बाय बाय टाटा. भिरकावून दिला आणि इथून बिमर साठी हाईट फ्रॅक्चर साठी आला. तिसरे अंपायर्स येतील, लगेचच तुम्हाला कॉल कळवला जाईल. हा षटकार तर आला आणि मला तर असं वाटतंय अर्धशतक ठोकेला गणेश मैदानाच्या आतमध्ये, कारण का बॅटिंग केली आहे, अतिशय चांगली बॅटिंग. जसं जे सेमीफायनलची मॅच पाहायची होती ना प्रेक्षकांना, ती बघण्याजोगी झाली आहे. कारण एवढ्या थंडीमध्ये देखील गोलंदाजाला घाम फुटला, कारण या मैदानाच्या आतमध्ये 4 मिनिटात चित केल्या. काय बॅटिंग यार, लाजवाब बॅटिंग. नो बॉल. वरतून षटकार. 7 धावा वरतून फ्री हिट. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. अंपायर कॉल. थर्ड अंपायरने सांगितले नो चेंडू. आणि धावसंख्या धावफलकावरती टोटल टीमच्या 45 धावा. इतिहास घडतोय की काय या स्पर्धेमध्ये. ज्या खेळाडूनं सर्वात मागण्या येऊन थेट पुढे गेला हे झालं कासवा आणि सस्यासारखं. पहिल्या मॅच 2 मध्ये कुठे त्याची बॅटिंग होत नव्हती, मात्र आता शेवटच्या मॅच मध्ये शेवटी कासवच विजय झाला आणि गणेश इथून विजय होणार का हे नक्कीच बघणार आहोत आपण. अर्धशतक ठोकेल काय या स्पर्धेमध्ये. हलक्यातनं कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एकदा कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल असणार आहे. अजय वेगाने धावतोय. पहा किती वेगाने धावतोय. जणू का पायामध्ये चाक बसवली आहेत, तितक्या वेगाने ही स्पीड. छोटा पॅकेट बडा धमाका. मूर्ती लहान पण कीर्ती खूप मान. काहीरचा हा हिरा. आणि त्या स्ट्राईक एंडला आपण बघतोय बॅटर गणेश. गोलंदाज कमी नाहीये. नाटोशी एक्सप्रेस मनोज इथून कमबॅक करणार, त्याच्यात देखील ताकद भरपूर आहे. आडवा बॅटनं ही कॅच सूरज पवार सोडणार नाहीये, त्याला माहिती आहे हा विकेट महत्वाचा आहे. आणि
आपलं स्वप्न इथून पूर्ण होणार नाही वाटतं. अर्धशतक कुणाच्या बॅट मधून येणार नाहीये. 10 चेंडू 40 धावा, 10 धावेनं कमी पडला. थोडा टाइम घेतला असतं तर अर्धशतक ठोकला असतं, मात्र नाही. त्याला अर्धशतक नको, माझा संघ पुढे न्यायचा आहे, माझ्या संघ मालकाला मला विजयी करून द्यायचा आहे. माझं काय. आणि इथून सागर मैदानाच्या आतमध्ये पाठीवरची थाप. गणेश, तू फ्री माइंड खेळायचं होतं, हेच तुझे खेळाडू तुला सांगतायत, मात्र तू पूर्ण मॅच मध्ये तुला जबाबदारी घेऊन खेळला, मात्र या मॅच मध्ये तुम्ही पलटवार केला यार. या खेळाडूसाठी टाळा वाजवा. 10 चेंडू 40 धावा फटकावला बॅटिंग करत असताना. बॅटिंग राहिली आहे. आज संघ मालक जोमात आहे, आज संघ मालक खुश. आता मात्र A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये. जीवलक मित्र एका बाजूला अजय सागर आणि मनोजने मी सांगितलं गोलंदाज कमी नाहीये, लगेचच विकेट घेतला. एक आटोशी एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल उंच गेलाय, चुकी केली सागरनं आणि विकेट जसा आला तसा लगेचच माघारी परततो बॅटर बाद. विकेटचं पतन. सागर बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये धक्का दुसरा. पुन्हा एकदा आलाय बॅटर. आता काहीर खेळाडू भरपूर तयार झालेत. अजय आणि तोच हिमेश देखील काहीरचा. आता मात्र हिमेशकडे बॅटिंग देखील चांगली आहे. आता अजयला जितकीच लवकर स्ट्राईक मिळेल तितक्या धावा जास्त येतील. गोलंदाज तयार. मनोज कमबॅक करतोय पूर्णपणे. आडवा बॅटनं हिमेशनं आल्याबरोबरच खेळून काढला क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. असं क्षेत्ररक्षण करणार तर मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी महागडा ठरेल हिमेश. आणि तिथून कंप्लीट झाला धावा 2. आता धावसंख्या धावफलकावरती 49. बॅटिंग करत असताना टीम पाहिलं आपण छत्रपती रायडर्सच्या संघाची ही विकेट गेली असती तर मॅच मध्ये अजून मजा आली असती. नीलू नाराज आहेत, कारण नीलूला माहिती आहे इथून मी गोलंदाजी आज चुकीची केली आहे. 37 धावा हरकत नाहीये. काय काय चेंडू, काय काय गोलंदाज 6-6 षटकार खातात. एक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बॅटर बाद. दांडी गुल. पुढच्या बॉलवरती लगेचच उत्तर दिलं. ही मॅच मागे परतोय. आणखीन एकदा का मैदानाच्या आतमध्ये छत्रपती रायडर्स या टीमला भरपूर घाई करतायत. अशी घाई करून चालणार नाहीये. धावा कुठेतरी पुन्हा एकदा कमी होतील. 49 झाल्यात. कौशिक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. का बॉल होता यार, रिफ्ले मध्ये बघितलं अगदी वेगानं. त्यानंतर षटक क्रमांक संपलं. इथून दुसरं अजूनही 12 बॉलचा काही शिल्लक. चांगलं क्रिकेट मैदान अशा आतमध्ये पाहतोय. सर्व मायबाप प्रेक्षक वर्ग आज इथे उपस्थित आहे. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट मैदान अशा आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये अभिषेक. अभि आला ओव्हर नंबर 3 मध्ये. सेकंडला अजय. आता अजय वरती जबाबदारी. 9 सेकंडला बॅटर. चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल. गोलंदाज तयार. हलक्याताना फक्त कट केला, दिशा दिली. आपण पाहतोय एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल इथून मिळेल. सिंगल वरती समाधान मानावा लागणार या मॅच मध्ये. धावसंख्या धाव फलकावरती 50. वैयक्तिक 40 बनवल्या. आणि इथून बघायला गेलं तर फक्त 10 धावा एक्स्ट्रा आल्यात. का बॅटिंग राहिली आहे. इथून चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं आहे. वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 हे भव्य आणि दिव्य आयोजन. भरपूर अशी मेहनत. गोलंदाज तयार.
बॅटन लॉफ्ट करायचा होता, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये, इथून आला डॉट बॉल. इथून चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे या संघासमोर, कारण त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे. चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल, चांगल्या धावा इथून करणं गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट का असतं ना हे दाखवणं गरजेचं असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 आणि स्कोरबोर्ड 50 धावा. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅटनं लॉफ्ट करायचा होता, व्यवस्थित नाही. वाईट आणि वाईट +1 या 2 धावा मिळतात. चांगला खेळ, चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. हा बॉल टफा पडल्यानंतर आपण पाहतोय .52 52 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं आहे. 52 धावा झाल्यात. पहा, गणेश आउट झाल्यानंतर आता जबाबदारी या दोघांना घ्यायची होती, मात्र इथून कुठेतरी धावा कमी आल्या. पूर्णपणे बघायला गेलं तर फक्त 12 धावा आल्यात. गणेशने एकट्यानं 40 धावा बनवल्या, वरती फक्त 12 धावा एक्स्ट्रा आल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये आता नामदेव इथून मोरणा क्रिकेटमध्ये लीग ना या खेळाडूला भरपूर लक्की आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या गावामध्ये त्यांना देखील आटोली प्रीमियर लीग गाजवली. त्यानंतर आता मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील त्याला एक प्राइज तिथे मिळालं, आपल्याला पाहायला मिळतं. टीव्ही मिळाली आहे त्या खेळाडूला. चांगलं क्रिकेटच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत असतो. 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतं. 54 आणि स्कोर बोर्ड 54 धावा धावफलकावरती झाल्यात. धावफलक सजलं 54 आणि स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 3 विकेट्स. पुन्हा एकदा हा बॉल सोडून दिला. बॅटर नामदेव फसला आणि इथून षटक देखील कंप्लीट झालंय. आणि 3 षटकाखेरीज धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते टोटल टीमची 54 आणि 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. चांगला खेळ इथून करणं भरपूर गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट दाखवणं गरजेचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट दाखवणं गरजेचं असणार आहे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर आला, लेग बायचा इशारा अंपायर्स. काय लेग बाय आहे ना, डॉट. ओके, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. शेवटच्या षटकामध्ये आपण बघतो चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटनं लॉफ्ट करायचा होता. नो चेंडू आहे तिथे आपल्याला पाहायला होते. क्षेत्ररक्षक आहेत, एकदा कंप्लीट झाली आहे. नो +1 आणि वरतून फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते इथून 56 आप तक 56. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
काही जावा नाही आला. पहिले बघायला गेलं तर 6 बॉल मध्ये 37 दिवसा म्हणजे आता मूत्रपूर्ण सामना थांबला आणि इथून शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये बघायला गेलं तर 56 म्हणजे बघायला गेलं तर 16 धावा आल्यात वरती. तो आउट झाल्यानंतर त्याने वैयक्तिक 40 बनवला आणि संघाची धावसंख्या झाली 56. अर्धा बॅटनं खेळायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल असेल, 2 धावा कंप्लीट झाल्या. तिथून गोलंदाज पुन्हा एकदा तयार विकेट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्रिकेट गणेशनं इथून महत्वाची कामगिरी करून दाखवली टीम मध्ये खेळत असताना आणि इथून आता चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार. क्वालिटी क्रिकेट काय असतं ना हे दाखवणं भरपूर गरजेचं असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅटची गडा बॉल निघून चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. मिळेल इथे एक सिंगल. बॉल झाले 5. 1 टू गो. अंतिमचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 59. शेवटचा बॉल बघायला गेलं तर 12 बॉल मध्ये धावा आल्या फक्त त्या 20च. अमोल नाराज आहेत. प्रयत्न चाललाय त्या टीमचे हे नक्कीच करते तर ते आपल्याला पाहायला मिळतात. इथून हा बॉल वाईट आणि इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. एक सिंगल. 60 धावा धावफलकावरती. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये. प्लीज वेळ घेऊ नका. प्रवीण दादा तुमचं काय राहिलंय ते भागवा मला असं वाटतं, कारण मागच्या वर्षी पण असंच झालं आणि या वर्षी देखील असंच झालं. आता एक मॅच हारा तुम्ही, एक मॅच हारून बघा, कारण लगातार जिंकल्यानंतर असंच काहीतरी चित्र पाहायला मिळतं. म्हणजे राहिलंय ते भागवून टाका असं वाटतंय मला, कारण असं 2 वर्ष झालं. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये 1 टू गो. शेवटचा बॉल. अंतिम बॉल शिल्लक आहे. हरकत नाहीये. चांगला खेळ राहिला तुमचा. चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातून बघायला मिळालं. चार बॉल एक नो आला ना. ओके. 2 बॉल 2 टू गो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रेमनं ठोकलाय की काय क्षेत्ररक्षक हातामध्ये बॉल आणि प्रेम कौशिक बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच या. प्लीज चला वेळ घेऊ नका. फायनल देखील कंप्लीट. त्यानंतर बक्षीस वितरण भरपूर. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. हा बॉल आडवा बॅटनं लफ केलाय. क्षेत्ररक्षक फक्त बनवलाय प्रेक्षक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आला षटकार. 6 धावा. षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 66 आणि 67 धावांचं एक मोठं लक्ष्य, एक मोठं आव्हान इथून पार करायचं. तर टीम बॅटिंग करत असताना आता मात्र साई शैलवण्या संघाला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. टीम वेळ घेऊ नका. यानंतर फायनलची मॅच इथून आम्हाला कंप्लीट करायची आहे हे लक्षात घ्या, कारण चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि इथून अतिशय चांगला खेळ. अध्यक्ष पॉवर मी मगाशी सांगितलं आणि अध्यक्ष जिंकलाय. फायनल मध्ये प्रवेश झाला. चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वैभव स्मृती हा संघ वेलकम. के तुमचं देखील सहर्ष स्वागत.
चला भाई घ्यायचं नाहीये लगेच मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. चांगला खेळ इथून करणं भरपूर गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट दाखवणं गरजेचं असणार कारण मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट इथून मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार. क्वालिटी क्रिकेट का असं हे आपण पाहतो. वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल हलक्यात खेळ काढला. क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. पुन्हा एकदा बॅटर हेतून महत्वाचा मासा गळ्याला लागला. आता तेजस साळुंके खुश, शांताराम शेठ खुश कारण त्यांना माहिती आहे ही विकेट महत्वाची होती. आणखीन एक बाकी आहे श्रेयश. आता मात्र बघ कासूर मगायच्या बाहेर नवीन बॅटर आलाय तो मात्र आता ओमकार यांच्यावरती जबाबदारी संघाची सर्वी ठेवलंय मालकानी. नक्कीच आणि इथून मालकाला खुश करायचं. साईशा लकी चॅम्प आहे ती आणि जिजाऊची लेक आहे आणि इथून ती मॅच जरूर एन्जॉय करत असेल कारण त्यांचा संघ हा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगला खेळ इथून करणं भरपूर गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट का असं नाही दाखवणं गरजेचं असणार आणि एससी क्रिकेट या क्रीडांगणावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना विकेट घेतला कौशिक. टीम मांगडेवाडी संघाचा एक चांगला गोलंदाज ॲज अ बॅटर ओळखलं जाणार नाव. चांगलं क्रिकेट गोलंदाज पुन्हा एकदा बॅटन ऑफ करायचा होता व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. एक सिंगल इथून मिळते. साई शैलेवन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट का असतं ना हे दाखवणं गरजेचं असणार आहे. चांगला धावा बनवावा लागतील. क्वालिटी क्रिकेट इथून खेळावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत बघायला गेलं आतापर्यंत आपण पाहतोय 1 आणि स्कोरबोर्ड 1 धावफलकावरती आहे. आडव्या बॅटन ऑफ केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील ते 4. येतोय सुरेख चौकार.
फटका दमदार आहे. आणखीन एक लागोपाठचा दुसरा बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील इथून 4. येतोय लागोपाठचा दुसरा चौकार. गरजेचा शेवटचा अंतिम बॉल असणार आहे. 1 टू गो. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगलं क्रिकेट इथून खेळणं गरजेचं आणि चांगला खेळ इथून करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. बॅटर बाद. OUT आउट. माघारी परतावं लागेल. आणि नामदेव तू यार की मला असं वाटतंय लीग स्पर्धेमध्ये तू ज्या टीम मध्ये खेळतो ना त्या टीम मध्ये बघायला गेलं तर तू विनर टीम मध्येच दिसतो मला. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपण बघणार आहोत. आणि अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. क्वालिटी क्रिकेट का असतं, दर्जा क्रिकेटचा का असतो हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. आता मात्र अभिषेक. चांगला खेळ इथून करणं गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट दाखवणं गरजेचं असणारा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 9 and a scoreboard. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तितक्याच धावा, तितकंच क्रिकेट चांगलं मैदानाच्या आतमध्ये. 9 and a scoreboard. लॉस ऑफ द 2 विकेट्स. 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये गेलेत. ओव्हर नंबर चालू आहे. ते आता मात्र दुसरं. पहिलं षटक संपलं. गणेश बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चांगला खेळ इथून करावा लागेल. क्वालिटी क्रिकेट इथून खेळावा लागेल. गुलाबी थंडी आणि या थंडीमध्ये सर्वजण प्रेक्षक वर्ग अतिशय चांगला आपण बघतोय. वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 आणि इथून हा बॉल डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. इथून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कोण होणार, कोण चॅम्पियन पद फटकावणार हे काही क्षणामध्ये समजेल. आडव्या पॅटल लॉफ केलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल ड्रॉप आणि त्यानंतर धावा मिळाल्या. ती मात्र एक सिंगल. कॅच भरपूर महत्वाची आहे आणि इथून विकेट मिळाली असती मात्र इथे कॅच ड्रॉप झाली. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यांना आयकॉन भारी भेटले, चॉईस भारी भेटले, कॅप्टन भारी भेटले. टीम आपण बघतोय छत्रपती रुची टायगर्सच्या संघाला. इथून मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी क्रिकेट. वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं. ओहो, वेगवान आहे, वेगवान आहे. डोळ्याची पापणी लवते की लवते बॉल निघून जातं. समजला नाहीये कारण मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट दाखवत असताना जसं आपण पाहतोय व्हेरिएशन असणं. मी नेहमी सांगतो जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तुमच्याकडे व्हेरिएशन असणं भरपूर गरजेचं असणारा. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. अक्षरशः पायात बेड्या ठोकल्यात. लाईक पायचा इशारा. एक सिंगल इथून मिळेल. अंपायर्स कॉल. भरपूर अशी मेहनत पंचांची राहिली या स्पर्धेमध्ये. सर्वांचं चांगलं क्रिकेट इथून आपण पाहतोय. सर्व चांगला खेळ यांच्या माध्यमातून आपण बघितला. आमच्या समालोचकांचं सर्वांचं कौतुक करेल. त्यानंतर आमचे ओमसाई MTC, सागर फराड आणि पूर्ण टीम कॅमेरा वर्क, क्वालिटी, क्लिअरिटी अतिशय चांगलं देत असताना आपण पाहतोय. IPL कॅमेरा भरपूर मेहनत, डे नाईट स्पर्धा कव्हर करत असतात ओमसाई MTC. आपण बघायला गेलं तर 6 महिने झोप नसते त्यांना आणि सगळ्यात लवकर येऊन सगळ्यात लेट जाणारे लाईव्ह आले ते ओमसाई MTC आपण बघतोय. ओहो, आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत डॉट किती झालेत? 4 डॉट बॉल झाले 5.
ओव्हर संपली. ओके, षटक क्रमांक इथून दुसरं संपलं आणि पूर्णपणे आता मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल रन करायचे आहेत. त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये 56 56 आप तक 56 आणि इथून मैदानाच्या आतमध्ये 56 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच असणार, यातून तो विजेता होणार. वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 मध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कोणाच्या नावावरती राहणार ते पुढच्या मॅच मध्ये समजणार आहे. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. मोठा फटका खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाही, आला डॉट बॉल. इथून जल्लोष जरूर असणार, कारण क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा काय असतो तो अध्यक्षानं दाखवला. वैभव स्मृती संघ काय पोचला इथून फायनल मध्ये. वाट बघत असेल कोण येत आहेत इथून या दोघांमधून. हेलिकॉप्टर स्टाईल खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहिलंय. एक धाव कंप्लीट झाले, स्ट्राईक सांगतोय सुरेश, मला हवी आहे. हा बॉल हवेमध्ये, श्रेष्ठ स्ट्राईक घेतली, लांबी भरपूर आणि इथून बघतोय बॅटर बाद श्रेयश बॅक टू द आउट. विकेट प्रथमेशच्या खात्यामध्ये निघालं. इथून आपल्याला पाहायला मिळतं क्वालिटी क्रिकेट. शांतता झाली या व्यासपीठावरती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 4 चांद लागणार. मनोज आला, आता मात्र बॉल शिल्लक. क्वालिटी यार जसं पाहिजे तसंच झालं. इथून आपण बघतोय जी टफ फाईट मॅच बघायची होती ना तशीच मॅच झाली आणि फायनल जशी तुळशीची होणार का हे आपण नक्कीच बघणार आहोत. आणि हेच ते क्रिकेट. वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 हे भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहतोय. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र या स्पर्धेसाठी केली आणि इथून मैदानाच्या आतमध्ये खरंच अतिशय हे डे नाईटची स्पर्धा गाजवली या सर्व खेळाडूंनी. आणि जे तुझं कौतुक करेल, कारण मी एक सत्कार तुझा 2 शाली घेऊन सांगेल करायला, कारण तुझं जी मेहनत राहिली ना गुणलेखकाची अतिशय चांगली यार, कौतुक करेल. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 13च्या घरामध्ये कोणाच्या 13 वाजणार. इथून आता बॉल शिल्लक मैदानाच्या आतमध्ये असतील 8 मध्ये करायचे आहेत. इक्वेशन 54 54 धावा. चला बॉल लगेच दुसरा घ्या, थांबवू नका मॅच, अजून फायनल कंप्लीट करायची आहे. फायनलचा मुकाबला कोण घेऊन जाणार या स्पर्धेमधून प्रथम पारितोषिक कोण फटकावणार इथून या मॅच मध्ये आपण बघणार आहोत. क्वालिटी क्रिकेट. वैभव स्मृती संघानं बाजी मारली पहिल्या मॅच मध्ये, कुठेतरी थोडेसे लूज, त्यानंतर ऐन टाइमावरती अतिशय चांगला खेळ राहिला त्या टीमचा. आणि हे बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे आणि इथून धावा किती, अंपायरचा कॉल आलाय, चौकार. 4 धावा. हे धावांची गरज आधी होती. हे असं झालं, जत्रा संपली आणि दुकान मांडायचं का दुकान चालणार नाही. तसंच होतं, पीक जळतं आणि पाऊस येतो आणि तेच ते क्रिकेट मैदान अशा आतमध्ये पाहायला मिळतं. धावा वर्ष बनवाव्या लागतील. साईशा 11 संघ देखील मजबूत होता, त्या संघाकडे देखील चांगलं क्रिकेट होतं. मात्र बकासूरनं थांबणं गरजेचं होतं, कारण बकासूर तरी काय करेल, कारण त्याला माहिती आहे इथून जर सुरुवात 4 ओव्हरची मॅच आहे, फक्त तोडफोड करायची आहे. मात्र तो थोडासा नाराज असेल, हरकत नाहीये. साईशा नक्कीच ती लकी आहे, ती जिजाऊची लेक आहे. आज इथे कमी पडली, पुढच्या वेळी नक्कीच तिचा अजून चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 6 मध्ये रन करायचे आहेत. इथून मात्र आता टीम बॅटिंग करत असताना 611 या टीमला त्या मात्र 49 धावा. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज 49 करायचे आहेत. अजय येईल स्वतःच, कारण माहिती आहे रिक्स घ्यायला नको. रिक्स इथे घेतली तर कुठेतरी शांताराम शेठ आणि तेजस साळुंकेला तिथे कुठेतरी थंडीमध्ये गरमी होईल, कारण मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये पलटवार काही देखील होऊ शकतो. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळला, एक सिंगल इथून मिळते आणि इथून चांगलं क्रिकेट, अतिशय चांगला खेळ. मी मगाशी सांगितलं नामदेव एक आटोली गावचा, ज्या विनर टीम असतात ना लीग मध्ये त्या टीम मध्येच तो दिसतो आणि चांगलं क्रिकेट त्याच्या जवळ देखील. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये एकदा कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि 2 धावा. इथून एकच मिळेल.
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता सचिन डिसले तुम्ही इथे कपडे काढले काय केला आम्हाला काय सांगू नका, कारण तुमचा संघ काय होईल इथून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल का? नाही. सचिन डिसले पहा खुश आहेत. आता संघ मालक आतमध्ये जाईल. आज कोळेकरवाडी आपण बघतोय सर्व, कारण त्यांच्या हा संघातला हा संघ मालक त्याचे साळुंके त्याचे सपोर्टर्स भरपूर इथे उपस्थित. अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. अतिशय चांगला खेळ त्यांचा देखील नेहमी राहतो. हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. इथून मिळेल एक फक्त सिंगल. आता फक्त माच किशामध्ये पूर्णपणे गेली आहे टीम छत्रपती रुची रायडर्सच्या संघाच्या बाजूनं. आडव्या बॅटन ऑफ केला सागर. पहा किती एफर्ट्स. हो आणि विकेटचं पतन. मनोज बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन. बॅटर बाद. शेवटचा एक बॉल फायनल साठी सज्ज. नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच केला जाईल हे लक्षात घ्यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचं आहे. फायनलचा मुकाबला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कोण घेऊन जाणार नेक्स्ट मॅच मध्ये. 2 दिवस सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी चांगली राहिली आणि आता मात्र फायनल कोणाच्या हातामध्ये कोण घेऊन जाणार. वाल्मिक फटार प्रीमियर लीग 2026 हे भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहतोय. फायनलचा टॉस आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये करणार. काहीतरी वेगळं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि इथून फायनलचा मुकाबला लाजवाब असणार आहे. आणि हा बॉल अडवटणं आणि इथून टीम छत्रपती रायडर